एक वेश्या मरण पावली आणि त्याच दिवशी तिच्या समोर राहणारा एक वृद्ध संन्यासीही मरण पावला. नुसता योगायोगच म्हणावा. देवदूत दोघांना घेण्यासाठी आले. संन्याशाला नरकाकडे आणि वेश्येला स्वर्गाकडे नेऊ लागले. हे पाहून संन्यासी आपला दंड आपटत उभा राहिला. तो म्हणाला, हा काय अन्याय आहे? मला नरकात आणि वेश्येला स्वर्गात? नक्कीच चूक झाली असेल. चौकशी करा. स्वर्गाचा संदेश माझ्या नावावर असायला हवा आणि तिच्या नावावर नरकाचा. मला परमात्म्याला भेटू द्या. आयुष्यभर पूजा पाठ शास्त्रवचन केलं आणि हे फळ? त्याला परमात्म्यापाशी नेण्यात आलं. परमात्मा शांतपणे म्हणाले, यामागे एक खोल कारण आहे. वेश्या दारू प्यायची, भोगात जगायची, पण तू मंदिरात बसून भजन करत असताना, धूप दीप लावत असताना, घंटा वाजवत असताना ती मनोमन रडायची. कधी माझ्या आयुष्यात असं सौभाग्य येईल? मीही कधी मंदिरात बसून भजन करू शकेन का? तुझ्या धूपदीपांचा सुगंध तिच्या घरात पोहोचला की ती स्वतःला धन्य समजायची. घंटांचा नाद ऐकून ती आनंदित व्हायची. वेश्यालयात राहत असूनही तिचं मन मंदिरात आणि ईश्वरात गुंतलेलं होतं. पण तू पूजा करत असतानाही मनात काय विचार करायचास? वेश्या सुंदर आहे, तिथे कसं पोहोचता येईल? तुला हिंमत झाली नाही, प्रतिष्ठा आड आली. गाव तुला संन्यासी मानत होतं. ती नाचत असताना, दारू वाटत असताना तुझ्या मनात वासना जागायची. ती विवेकाच्या हाकेला प्रतिसाद देत होती आणि तू वासनेच्या. ती प्रार्थना करत होती ईश्वराची आणि तू इच्छा धरत होतास वासनेची. ती चिखलात होती, पण कमळासारखी वर वर उठत गेली आणि तू कमळासारखा येऊन चिखलातच रुतून बसलास. खरा प्रश्न हा नाही की माणूस बाहेरून काय आहे. खरा प्रश्न हा आहे की तो आतून काय आहे. निर्णय आतल्या भावनेवर होतो. देव भावाचे भुकेले असतात. बाह्य दिखाव्याला ते महत्त्व देत नाहीत. जिथे हृदय शुद्ध असतं तिथे देव स्वतः वास करतो. जय श्री कृष्ण. आवडल्यास नक्की पुढे पाठवावे आणि हो, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ खूप पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार.